बुधवार दिनांक 19 जुलै 2024. बेटर कॉल सोल चा 5वा सीझन संपवला. काय दिवसेदिवस एक्साइटिंगच आहे. छान. आधी सुरुवात एपिसोडची सोलच्या फ्युचर पासून होते की तो म्हणजे त्याला असं वाटतं कोणीतरी आपल्यावर वॉच ठेवून आहे आणि ते करतो म्हणून तो काही आपलं हिरे आणि पैसे वगैरे असे काढलेले त्यांनी दाखवले. पण मग नंतर परत तो एपिसोड सुरू होतो. तर आता या एपिसोडमध्ये हेच आहे की गस आणि सॅलामांडर यांच्यातलं कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे अननोन कॉन्फ्लिक्ट्स ते वाढतच असतात. त्याच्यामुळे गस सॅलामन च्या अगेन्स्ट खेळ खेळत असतो आणि त्याचा जो लालो पुतणे असतो तर तो खूप हुशार आणि हे असतो. तर तो बरोबर म्हणजे म्हणत असतो की काहीतरी यांचं चाललेलं आहे गस वगैरेचं, म्हणजे त्याचं बरोबर डोकं चालत असते कुठे ना कुठे कुठे ना कुठे. आणि त्याला म्हणजे आता काहीतरी करून त्याला अडकवायचं म्हणून मग म्हणजे तो मध्ये मध्ये करतोय म्हणून. तर हे लोक काय करतात, गस वगैरे स्वतःच हे जाळून टाकतात जे त्याचं शॉप असतं आणि ब्लेम ह्याच्यावर येतो की म्हणजे ह्यांनी केलंय सगळं आणि मग त्याला जेल होते. तर आता ते जेलमध्ये काय त्याचं नॉमिनलच असतं, सगळे मोबाईल असतात, त्याच्याकडे कॉन्टॅक्ट असतात. तर त्याला जेलमधून सोडवण्यासाठी हे लोक सोलला अपॉइंट करतात. म्हणजे सोल आधी म्हणजे माईकलाच हा सांगतो गस की आपलं की त्याला सोडव म्हणजे. आणि असे पैसे हे करायचे की तो म्हणजे द्यायला त्याला हे होईल. पण मग $7 मिलियन च्या याच्यावर त्यांची सुटका करतात आणि ते पैसे आणायला यालाच पाठवतात की तू जाऊन ते पैसे घेऊन यायचे आणि भरायचे. तर या सगळ्यामध्ये म्हणजे जेव्हा तो जातो पैसे म्हणजे घेऊन, तर जी जागा सांगितलेली असते तिथे त्याच्यावर दुसरे कोणीतरी अटॅक करतात. दुसरी गँग असते का याचीच असते गसची माहित नाही, पण ते लोक अटॅक करतात. तर ऑलमोस्ट तो मरणारच असतो, पण माईकला आयडिया असते तर माईक लपून असतोच आणि तो सगळ्यांना मारतो. पण त्या सगळ्या चक्करमध्ये त्याची कार खराब होते, त्याच्या कारला खूप गन लागलेले असतात टायर. ते दोघे मिळून माईक आणि सोल मिळून त्याला खाईत ढकलून टाकतात त्या कारला आणि चालत 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 रेगिस्तानमध्ये आपले जातात. आता एवढ्या बॅग भरलेल्या उचलायच्या म्हणजे ते हालत खराबच असते त्यांची. एक रात्र त्यांना तिथेच काढावी लागते. पाणी नाही, काही नाही, काही नाही, रेंज नाही मोबाईलला. असं करत 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 शेवटी ते एका ठिकाणी पोचतात जिथून रेंज असते आणि मग तो तिलाही फोन करतो. ती काळजीत असते किम किम आणि किम आणि ह्यांनी लग्न केलं असतं, त्याच्यामुळे तिला अजून काळजी वाटत असते. ती सांगते की नाही मी ठीक आहे, तो सांगतो सोल की मी ठीक आहे, मी येईन उद्या म्हणून. आणि मग घरी पोचल्यावर ते सगळं तो प्रॉपरली सगळं मग पोचल्यावर हँडओव्हर करतो, पैसे बँकेत तिथे भरतो आणि याची सुटका होते लालूची. तर लालू त्याला विचारतो काय झालं, इतका वेळ का लागला. तर तो म्हणतो काही नाही, माझी कार खराब झाली होती आणि म्हणून मला वेळ लागला. याचा विश्वास त्याच्यावर बसतच नाही, पण तरी तो म्हणतो ठीक आहे. आणि म्हणजे तो आलेला नसतो सोल घरी, तर सोलनी फक्त एवढंच सांगितलं असतं हिला की ब्लॅकी बॉ
मला एक काम मिळालेलं आहे आणि असे इतके इतके पैसे मला आणायला जायचे त्याची सुटका करण्यासाठी. तर मग हा येत नाही म्हणून ही तिथे जेलमध्ये पोचते. त्याच्यामुळे लालूला पण कळतं की ह्याने आपल्या बायकोला सांगितलेलं आहे की पैसे आणायला चाललेला आहे. आणि तो म्हणतो, अरे बा तुझी बायको तर एकदम स्मार्ट आहे वगैरे असं तो कमेंट करतो. हा घरी गेल्यावर त्याला म्हणतो की का बरं तू गेली होतीस? तो म्हणे नाही मला काळजी वाटत होती वगैरे. आणि मग ती सगळं ते बघते तर हा तीच स्टोरी सांगतो परत की माझी कार खराब झाली असं तसं आणि त्याच्यामुळे मला चालत यावं लागलं. अंगावर ते भरपूर सगळे जखमा वगैरे सगळं असतात आणि त्या बदल्यात आता ह्या बदल्यामध्ये त्याला $1,00,000 मिळाले असतात हे काम केल्याबद्दल, त्याला सोडवल्याबद्दल. तर तो म्हणतो बघ तरी तू बॅगमध्ये. तर त्या बॅगमध्ये नेमकं जो एक एक कॅन असतो त्याच्यावर गोळ्या लागलेल्या असतात. मग तिला अंदाज येतोच पण ती म्हणते अजून काय झालं होतं पण हा काही सांगत नाही. अं, मग एक दिवस याला लालूला काय वाटतं काय म्हणून हा पोचतो ह्यांच्या घरी आणि म्हणतो काय झालं होतं नक्की मला सांग तू. आणि सॉरी लालू झालं मग आता सुटला तर मग आता काय करायचं तर सगळे म्हणजे हा म्हणतो की तू आता मेक्सिकोमध्ये निघून जा म्हणजे देशाबाहेर जा आणि म्हणजे बॉर्डर क्रॉस करून म्हणजे काही होणार नाही. आणि आता हा नाचो त्याचा ड्रायव्हर म्हणून त्याला सोडायला जात असतो पण अं, जाताना ऑन द वे त्यांना तीच जागा म्हणजे असते जिथून पैसे उचलले असतात स्टोलने. तर तो म्हणतो थांब थांब म्हणे इथे मला जरा बघू दे. तो बघतो की गाडी त्याची दिसत नाही. तो म्हणतो तो कार तर खराब झाली होती. मग ती गाडी खाई बघतो तिथे तर खाईमध्ये पडलेली आणि उतरून बघतो तर त्याच्यावर बुलेट्सचे हे दिसतात. म्हणजे त्याला येतं लक्षात लालूला की हे काहीतरी इथे मारामारी झालेली आहे, गोळीबार. तो नाचोला म्हणतो परत फिरव गाडी, आपण परत जायचं. आणि नाचोनी याला टिप्स दिल्या असतात मायकलला की ह्याला हा जाणार आहे, ह्याला मी बॉर्डरला सोडायला जाणार आहे, तुम्हाला काय मारायचं ते मारा. म्हणजे शेवटी लालूला मारायचं असतं त्यांना, रस्त्यातून हटवायचं असतं. तर हा पोचतो यांच्या घरी, सोल आणि किमीच्या घरी. आणि कारण त्याला म्हणजे कळतं ना की हा यांनी खोटं बोललाय आपल्याशी. सोल तो म्हणतो की मला पुन्हा स्टोरी सांग सगळी, की काय घडलं होतं त्या दिवशी, पैसे आणायला गेला तू त्या दिवशी. तर तो परत तीच स्टोरी सांगतो. नाही मला परत सांग, असं दोनदा तीनदा होतं. आणि तो परत फिरलाय आणि येतोय हे माईकला कळतं. तर माईक ह्याला फोन करतो सोलला की तो निघतोय आणि तो असेपर्यंत तू फोन बंद करायचा नाही, मला तुमचे डायलॉग ऐकायचे. आणि मग तो फोन चालूच ठेवतो, दार उघडतो जेव्हा लालू येतो त्याच्याकडे तर. आणि माईक लांबून त्याच्यावर निशाणा साधून असतो लालूवर. तर मग दोनदा तीनदा असं झाल्यावर शेवटी किम एकदम चिडते आणि मोठ्या आवाजात म्हणते, एक तर म्हणे तो थकून आला हे गेला आणि सिन्सिअरली तो सांगतोय की असं असं झालंय, तू का विश्वास ठेवत नाही, विश्वास नव्हता तर पाठवलं कशाला त्याला, म्हणजे असं जरा रागात बोलतो. ठीक आहे. आणि मग तो जातो म्हणजे, मग जातो आणि मग म्हणतो नाचोला की चल आपण याला, मला नाही जायचंय मेक्सिकोला, माझ्या घरी घेऊन जातो तिथे. मग ते लोक एका त्याच्या घरी येतात. तिथून तो घरी म्हणजे त्याचे ते सगळं घर सांभाळणारेच लोक असतात सगळे, म्हणजे गार्डनर, स्वयंपाकी, अमुक धमुक, गुरांना राखण करणारा वगैरे, ते सगळे 7-8 लोक त्यांच्या घरात ते राहत असतात आणि फॅमिलीप्रमाणे तो त्यांना वागवत असतो. तिथून मग तो त्याला त्यांच्या मेन डॉनकडे घेऊन जातो, नाचूची त्याची ओळख करून देतो. आणि नाचूला म्हणतो आता तुझं चांगलं बघ, तू जर चांगलं काम केलं तर तुला आवडीने इथे जागा मिळेल असं. आणि ते सगळं होतं. आणि हा मग आतमध्ये बाथरूम मध्ये येऊन फोन करतो की आम्ही अशा अशा जागी आहोत आता. आता ते लोक परत त्याला मारायचा प्लॅन करतात, सुपारी देतात काही लोकांना. तर रात्री हा मग आता लालूला डायव्हर्ट कसं करायचं, ते दोघेही ड्रिंक करत असतात नाचो आणि तो बाहेर. म्हणजे मारेकऱ्यांना आत यायला जागा पाहिजे ना. मग तो आतमध्ये किचन मध्ये
तेल उकळत ठेवतो, त्याच्या फ्युम्स यायला लागतात. तर ह्याचं लक्ष जातं लालूचं. तो म्हणतो, अरे राम, ह्याला मी किती वेळा सांगितलंय, म्हणजे आपल्या किचनवाल्याला, खानसाम्याला, की अरे तू नीट सगळं बंद कर जा. म्हणतो आत जातो आणि त्याला उठवतो, की काय तू विसरतो? म्हणजे नाही, मी प्रॉमिस, मी सगळं हे करून. पण तेवढ्यात हे लोक शिरतात मारेकरी आणि बंदुकनी म्हणजे मारायला लागतात. पण हे लोक, हा कसा, तो मरतो, सगळे लोक मरतात, 7-8 सगळ्यांना घरातले मारतात. आणि एक भुयार असतो त्यांच्या, म्हणजे एक दरवाजा असतो, त्याच्यातनं हा लालू सटकतो, त्या भुयारातनं बाहेर निघतो. पण तो मुद्दाम भुयाराचं दार उघडं ठेवतो, कारण हे त्याला माहिती असतं हे जे मागे येणार. पण तो परत बाहेरून आत येतो घरामध्ये आणि त्या सगळ्यांना परत ठोकतो. आणि तो कोण आहे सांगा. ते म्हणतात आम्हाला माहित नाही, आम्ही सुपारी दिली, आम्हाला पेमेंट मिळाले आणि आम्ही असं असं करतो. त्या झालं, त्याचं डोकं एकदम खराब होतं. मग तो बाहेर येऊन बघतो, तो नाचो पण नसतो. तर त्याला लक्षात येतं की हा आपल्या अगेन्स्ट ह्या लोकांनी प्लॅन केलाय. तिथेच तो सीझन हा संपलाय. म्हणजे आता पुढे आता नाचूचं काही खरं नाहीये पुढच्या सीझन मध्ये. फक्त आता ह्या मेन याच्यामध्ये सोलचं आणि किमीचं लग्न होतं. दुसरं म्हणजे किमी हे वर्दे आणि ते दुसरी जिथे काम करत असते त्यांना सोडून देते, कारण कॉन्फ्लिक्ट होतात थोडेसे. एक त्यांना कुठेतरी लँड पाहिजे असते आणि त्या लँडवर ऑलरेडी एक जण राहत असतो आणि तिथे त्यांना कॉल सेंटर बांधायचं असतं. आणि तो काही केल्या रिकाम करत असतो. तो फोर्सफुली किमकडून ते करून घेत असतात, पण किमला काही यश येत नाही, म्हणून ती सोलला सांगते. तर सोल खूप आयडिया करून, म्हणजे पत्ते बदलतो, की हा तो पत्ताच नाहीये, अमुक नाही ढमुक नाही, असं करत करत उलट वर्धेलाच $45 लाख त्याला म्हाताऱ्याला द्यायला लावतो. त्यांच्यावर केस, की बा तुम्ही ऍडव्हर्टाईज चोरली, तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, असं बरंच काही काही प्रकार करून तो म्हणजे त्याचं लँड वाचवतो त्या म्हाताऱ्याची. तर किम मग सोडून देते ते, ते लोक सोडायला नाही सांगत, पण ती सोडून देते. आणि मग ती ठरवते की आता आपण आपलं सोशल वर्क वगैरेच करायचं. पण मग नंतर ती क्राईमच्या याच्यामध्ये घुसते. तिला क्राईम मध्ये, सोलमुळे क्राईम मध्ये इंटरेस्ट यायला लागतो. आणि मग म्हणजे असंच दाखवलं याच्यातही एंड मध्ये, की ती सोलला म्हणते की मी पण आता ऍक्टिंग करून मध्ये घुसणार आहे. तो म्हणतो की नाही, माझ्यामुळे तुला त्रास होतो वगैरे वगैरे, मला वाटलं नव्हतं की असं होईल वगैरे. तर ती म्हणते काही नाही काही नाही, मी पण आता असं असं करून ती डिस्कव करते. तर हे झालं ह्यांचंही. आणि माईकचंही दाखवलंय छोटं छोटं, की येता जाता त्याला काही लोक गुंडे हे करत असतात, तर तो त्यांना चांगली सबक शिकवतो. पण ते पण एकदा खूप मारतात त्याला आणि म्हणजे तो बेशुद्ध सुंदर चाकू वगैरे बसवतात. तर मगच त्याला एका असं व्हिलेज टाईपच्या ठिकाणी ठेवतो, जिथे त्याची सगळी केअर वगैरे करतात. तर मग तो कसं विचारतो की तू हे सगळं मला करता येणार, तुला माझ्याकडनं काय पाहिजे, काय काम हवंय. तर हेच सगळं काम त्याला करून घ्यायचं असतं माईककडून, म्हणजे लालूला संपायचं काम. तर अशा पद्धतीने हा पूर्ण एपिसोड जातो. आणि मध्ये मध्ये तो HHMचा हा पण याला ऑफर देत असतो सोलला. पण सोलच्या तो डोक्यात गेलेला असतो, त्याला तो बिलकुल आवडत नसतो. त्याला माहिती असते की हा चकच्या मृत्यू करता रिस्पॉन्सिबल आहे. त्याच्यामुळे तो राग येतो, तर तो त्याच्या कारवर अटॅक करतो, प्रॉस्टिट्यूट्सला त्याच्या अंगावर घालतो. म्हणजे त्याची मीटिंग चालू असताना, की त्या प्रॉस्टिट्यूट्स म्हणजे तिथे येऊन त्याला डिस्टर्ब करतात वगैरे. असे काही काही छोटे छोटे प्रसंग त्याच्यामध्ये आहेत. आणि छोटा त्याची फॅमिली, मुलगा, मायकलची सून आणि हे सगळे असे दाखवले, की चाललंय त्यांचं व्यवस्थित वगैरे. तर आता थोडक्यात म्हणजे आता पुढच्या एपिसोड मध्ये बहुतेक सोल आणि किमीचं पुढचं काय लाईफ म्हणजे कशा टर्न घेते आणि हा लालो काय करतो नाचू बरोबर, हे बघायचंय.
ओव्हरऑल मस्त आहे. आता पुढच्या एपिसोड मध्ये बघूया काय होतं.